फ्रेंड्स, नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलेलो आहोत, दाखवते एक पाण्याचं ठिकाण आहे इकडं, थोडासा व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. एकच मिनिट. तुम्ही बघू शकतात, सुंदर असा नजारा आहे. चला मला थोडंसं व्हिडिओ शूट करावा इथे. फायनली आम्ही इथे आलेलो आहोत. ठिकाणी मी 2-4 व्हिडिओ वगैरे 1-2 काढलेले आहेत आणि ह्या सुंदर नजारा तुम्ही बघू शकतात. खरंच गावाकडचं वातावरण आणि असं बघा, निसर्गरम्य परिसर आहे आणि इतकं भारी वाटतं ना इकडं. आणि प्रत्येक वेळेस येताना मला वाटतं या ठिकाणी थांबायला पाहिजे. तर एकच नंबर नजारा आहे. तर गोविंदजी पुढं चालत आहेत आणि त्यांना गोड बोलून मी इथं थांबवलं होतं. म्हणलं थोडंसं शूट करावं आणि खूपच छान असं वातावरण झालेलं आहे. म्हणलं चला, थोडंसं मला पाण्याची इतकी भीती वाटते तरी पण मी एक तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर थांबा, तुम्हाला अजून पुढचा नजारा दाखवते. हे बघा, हे पुलं चालत होते आणि हे बघा निसर्ग कसला भारी परिसर आहे ना. हे बघा किती मोठा दगड आहे. संस्कृती सोबत असते आमच्या, तर अजून एक नंबर व्हिडिओ झाला असता. पण आम्हीच दोघं होतात. पण चला, गोड बोलून त्यांनी 2 शॉर्ट व्हिडिओ बनवले, हे काय आपल्यासाठी कमी नाही आहे. तर कसा झाला आहे व्हिडिओ ना, थोडाच आहे, जास्त मोठा नाही आहे. पण असं जे काय आहे ते मी तुमच्यासमोर दाखवलं आहे. आणि हे बघू शकतात, असं हे निसर्गातील फुलं ना एकच नंबर असतात, भारी, खूप भारी वाटलं. आणि हे असंख्य असे वेगवेगळे झाडं आहेत इकडे. त्याची काही जास्त आपल्याला आयडिया नाही नेमकं कशाचं झाड आहे वगैरे, पण असं जे काही दिसत आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कशाचं झाड आहे वगैरे. ओके, थांबा. फायनली आता आम्ही गाडीपाशी आलेलो आहोत आणि मस्त असा व्हिडिओ झाला आहे. नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे व्हिडिओ. बघू शकतात. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आम्ही त्या छोट्याशा तळ्यावरती जे शूट घेतलेलं आहे ते पूर्णपैकी गोविंदजीने व्हिडिओ बनवले आहे. म्हणजे आणि मला खूप आनंद वाटत होता की जो माणूस कधी मोबाईल हातात घेत नव्हता व्हिडिओसाठी आणि त्यांनी माझ्या आनंदासाठी व्हिडिओ बनवले. खरंच माझं खूप भाग्य आहे. आणि इतके छान सुंदर व्हिडिओ बनवले आणि मला असं कधी वाटलं पण नव्हतं हे पण इतके सुंदर व्हिडिओ बनवतील. आणि प्रत्येकामध्ये टॅलेंट असतं, पण हे टॅलेंट खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं आहे. ह्या वेळेचं आपण संधीचं सोनं केलं पाहिजे. तर मला वाटलं, मी त्यांना आग्रह धरला की मला या ठिकाणी घेऊन चला. आणि ॲक्च्युली की तुम्हाला पाण्यामध्ये खूप भीती वाटते पाण्याची. आणि त्यांचं सुरू होतं की पाण्यात जास्त लांब जाऊ नको, लांब जाऊ नको. त्यांनी पाण्यात आले नव्हते, त्यांनी बाहेरच उभा राहून माझा व्हिडिओ घेतला आणि खरंच खूप भारी वाटला मला व्हिडिओ. आणि एक म्हणजे मॅक्सो दीदीची फरमाईश होती की माझं लाईव्ह सुरू असताना ती मला बोलली की विद्या, आप वहाँ से एक व्हिडिओ शूट करो, पहाडी इलाका आहे. म्हणून म्हणलं, जे आपल्यापासून वयानं मोठे असतात त्यांनी जर आपल्याला काही सुचवलं तर त्यांच्यासाठी बनवायला काहीच हरकत नाही. म्हणून मी या ठिकाणी येते वेळेस व्हिडिओ बनवला आणि खूप अप्रतिम नजारा होता. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकतात. तर आता हा व्हिडिओ व्हायरल जाईल का नाही जाईल ते माहीत नाही, पण एखाद्याच्या शब्दाला प्राधान्य देऊन आपण हा व्हिडिओ बनवला आहे, तो आनंद आपल्यासाठी खूप मोठा आहे. त्यामुळे प्रत्येकाचे आवडीनिवडी, प्रत्येकाच्या गरजा, प्रत्येकाचं बोलणं चालणं आपण जोपासलं पाहिजे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगते की इथे जिंदगीमध्ये वन्स मोर नाही आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण हसून जगायला पाहिजे. कारण कोणता क्षण जीवनातला शेवटचा क्षण आहे ते देखील आपल्याला माहिती नाही. तर हा नजारा कसा वाटला आणि तुम्हाला हा परिसर ओळखीचा आहे का ते देखील तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. आणि
व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ शूट करण्यामागं पूर्णपणे योगदान हे आमच्या हजबंडचं आहे, गोविंदजीचं आहे. तर त्यांचंसुद्धा मनपूर्वक आभार. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी व्हिडिओ शूट केले माझे 2. आणि खरंच खूप भारी वाटलं की मला वाटलं माझे एक पूर्ण व्हिडिओ संस्कृती नाही तर गौरव शूट करायचे, पण आज हे पण कळालं की अजून एक कॅमेरामन आपल्याजवळ आहे आणि खूप भारी असं त्यांनी व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि हे बघू शकतात घाटातील मसोबा आहे. प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. आणि तुम्ही सांगते हा नजारा कसा वाटला. आणि माउंटन्स वगैरे आता थोडासा पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे सगळं हिरवळ आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा, आम्हाला सपोर्ट करा. सपोर्ट केल्याने एखाद्याचं भलं होत असेल तर काहीच हरकत नाही सपोर्ट करायला. तर बघू शकतात मनमोहक दृश्य होतं. छान अशा पद्धतीने मी व्हिडिओ शूट केलेला आहे माझ्या पद्धतीने. अशी कुठलीच आयडिया नव्हती की आम्ही इथे आज व्हिडिओ शूट करणार आहेत, पण मॅक्स तिने फरमाईश केली म्हटल्यावर करावंच लागणार म्हणून मी या ठिकाणी व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा कसा झाला आहे ते नक्की कॉमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. श्री स्वामी समर्थ.